कुठल्याही आता आपण सर्व देश लोकसभेच्या निवडणुकीच्या मोडवर आहे। सर्वत्र लोकसभेच्या निवडणुका आता जोरात वारे सुरू झाले। खरं तर ही विभागीय बैठक प्रदेश काँग्रेस कमिटीने आणि आमच्या प्रभारी रमेश चंदितालांनी जी आयोजित केली, बूथ लेवलवरच्या मॅनेजमेंटसाठी ही बैठक होती, बूथ संघटन मजबूत करण्यासाठी होती आणि त्याचा आढावा आजच्या बैठकीमध्ये झाला। निश्चितच याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांसाठी होईल। जिथे संघटन मजबूत आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी जिंकण्यासाठी अडचण येणार नाही आणि म्हणून सगळ्यांचं मनोगत आणि आमची एकूणच येणाऱ्या निवडणुकीची तयारी, त्याचं मॅनेजमेंट, हे सगळं आज बैठकीमध्ये या सगळ्या बाबीची चर्चा झाली आणि त्याला सर्व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित होते। दुसरं, मला वाटतं हा गोविंदगिरी महाराज म्हणजे नगरचे आहेत असावे, पुण्यातले। आता यांचा हातखंडाच आहे महाराजांना बदनाम करायचं। हे महाराज ज्यांनी ज्या प्रवृत्तीने महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, तीच प्रवृत्ती अशी तुलना करू शकते आणि तीच वृत्ती आत्ता मला ही महाराजांची तुलना करताना दिसून आली। महाराज या जगात दुसरा कोणी होणं शक्य नाही, होणार नाही, झाला नाही आणि होणारही नाही। असे जे काही वक्तव्य आहेत हे लाडघोटेपणाचे लक्षण आहेत। लाडघोटेपणा जो असतो तो लाडघोटेपणा त्या गगनगिरी महाराजांनी दाखवला आहे आणि महाराजांचा अपमान केला आहे। जिथे ते गगनगिरी महाराज जातील त्यांना महाराजांच्या विचाराची मंडळी नक्की जाब विचारतील, हा मला विश्वास आहे। हे होणारच होतं, सगळे सर्व्हर डाऊन होणार, देण्याची नियत नाही, द्यायचं नाही, या सगळ्या बाबी आता पुढे येणार आहेत। केवळ आत्ता जे जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे त्यावर घाई गडबडीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काही निर्णय घेतले जातील आणि ते टिकाऊ नसणारं टाकाऊ आरक्षण माती मारलं जाईल, वेळ काढून घेतली जाईल आणि मग निवडणुका झाल्या की पुन्हा वाऱ्यावर सोडलं जाईल। हा एकूण सरकारचा, या महायुती सरकारचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅननुसार हे सगळं काही चाललेलं आहे। त्यांना द्यायचं असतं तर यापूर्वीच ते देऊ शकले असते। वारंवार तारखा दिल्या, तारीख पे तारीख, आणि राज्य सरकारला वेळ मारून न्यायचा आहे हे त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे। म्हणजे आरक्षण देणारे सरकार, हे सरकार आरक्षण दिलं असं वाटतं? नाही, देतील, हे आंदोलनाची धार कमी करण्यासाठी देतील, पण ते टिकाऊ नसणार। ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारलं गेलं त्याच पद्धतीनं हे सुद्धा नाकारलं जाईल, अशा पद्धतीनं असणार आहे। त्याला घटनात्मक दृष्टीने जे टिकेल असं आरक्षण जे द्यायला पाहिजे त्याची तयारी करण्यासाठी सरकारला उशीर झाला आहे। घाई गडबडीमध्ये जे काय आत्ता चाललेलं आहे त्याचं डेटा कलेक्शन करणं, माहिती गोळा करणं, एका कुटुंबाच्या मागे 100 रुपये खर्च करायचं काम सुरू झालेलं आहे। आमची मागणी होती की तुम्ही ही जातनिहाय जनगणना सरसकट करा, म्हणजे कुणी दुखावला जाणार नाही। मराठ्याची संख्या कळेल, ओबीसीची संख्या कळेल, अल्पसंख्याकाची संख्या कळेल। गेली खरं तर दर 10 वर्षांनी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचा सेन्सस होतो, पण या मोदी सरकारच्या काळात तो सुद्धा झालेला नाही। म्हणजे त्यांच्याही आरक्षणावर गदा आणण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि ओबीसीच्या हक्काचं तर डावललं जातच आहे। गेली 3 वर्ष ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची स्कॉलरशिप केंद्र सरकारने दिली नाही। म्हणजेच यांची नियत ही या सर्व घटकावर अन्याय करणारी आहे, त्यांना शिक्षणापासून रोखण्याची आहे आणि त्यांना पुढे जाण्यापासून त्यांच्या ज्या सवलती अनेक वर्षापासूनच्या आहेत त्या बंद करून त्या वाटा बंद करायचा हा एकूण सरकारचा मला इरादा दिसतोय। रोहित पवार म्हणतायत की जे आरक्षण आहे, प्युरिटी पिटिशन आहे सुप्रीम
विद्यार्थ्यासाठी मागासवर्ग आयोग सर्वे करतोय, पण ते आरक्षण त्यांना नकोय, ते फक्त राज्यापुरतं असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओबीसी मध्ये आरक्षण हवंय कुणबी म्हणून, आणि त्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी नाही, मी म्हणालो, माझं तेच म्हणणं आहे, तुम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल, यापूर्वी सुद्धा गायकवाड आयोगाने त्याला सर्वे झाला, गायकवाड आयोगाचा अहवालाचा आधार घेऊन तुम्ही आरक्षण दिलं गेलं. पुन्हा आता नव्यानं शुक्रे आयोग आणला, ते मागचे आयोगाचे अध्यक्ष काढून, आणि ज्या पद्धतीनं घिसाडघाई पद्धतीनं हे सगळं काम जे सुरू आहे त्यातून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सर, रोहित पवारांनी एक ट्विट केलंय, त्यात असं ते म्हणाले त्यांना जे समन्स आले ते उद्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांनी ट्विटमध्ये एक सूचक विधान केले, जर चुकीनं मला अटक झाली किंवा ताब्यात घेण्यात आलं तर कुणी गैरसमज करून घेऊ नका. नेमकं रोहित पवारांना काय इशारा द्यायचा असं राजकारण, ईडी, सीबीआय एजन्सी सरकारी कुठल्या दृष्टीनं काम करतायत हे जरा खाजगीत त्यांच्याशी बोललात अधिकाऱ्यांशी तर ते सांगू शकतात, ते ओपन सांगू शकत नाही. आणि आज रोहित पवारांना सुद्धा त्याच पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे, आणि जो झुकता नहीं उसको सरकारी यंत्रणा का वापर करके झुकाओ हे चाललं आहे. पण मला विश्वास आहे की रोहित पवार झुकणार नाही, आणि सत्य हे सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. परेशान जरूर होईल आणि दिवस निघतील. कोणी काही सत्तेचा मुकुट बांधून परमनंट सत्तेमध्ये बसला नाही. आज तुम्ही जे पेरताय ते उद्या उगवणार आहे, त्याचे काटे तुम्हाला रुततील, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. सर, गुजरात असं आहे की अन्याय कोणावरही होऊ नये. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. 50% वर आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे. राज्य सरकारने त्याला तशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन आतापर्यंत ते पूर्ण करण्याची गरज होती. अमेंडमेंट शिवाय वाढीव आरक्षण मिळणं मला तरी आता कठीण वाटतं. परंतु ओबीसीच्या हक्काचं 50%च्या आत कुठलाही आरक्षण जर देण्याची सरकारची तयारी असेल तर त्याला आमचा विरोध राहील, आणि सरकारने सुद्धा तीच भूमिका मांडलेली आहे. मी मानतो असं नाही. ओबीसीवर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका सरकारने मांडली आहे, त्यावर आमचं लक्ष आहे. 100% दिशाभूल करते आहे. हे काही लोकांना कधी कधी काय होतं की आपण आपले दूध पाठवून, आपले लोक पाठवून त्यातून त्यांना परमनंट सोल्युशन नको होतं. हे काहीतरी थातूर मारून टेम्पररी त्यांची समजूत घालून वेळ काढूपणा केलाय, ते आता सरकारच्या अंगलट येत आहे, हे आता दिसते. डायमंड बाजार, हिरे बाजार जो आहे मुंबईचा, हिरे बाजार गुजरातला नेला होता, त्याला विरोध पण झाला गाजवला, मात्र तो बार पुस्तक निघताना दिसतोय. वल्लभभाई लखानी जे आहेत मोठे हिरे व्यापारी, त्यांनी परत त्यांचं हिरे व्यापार व्यवसाय जो मुंबईत शिफ्ट केलेला आहे. नाही, असं आहे की हे सगळं जे आहे मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे. हे सगळं मुंबईचा, महाराष्ट्राचा, कारण महाराष्ट्रातील हे सत्तेमध्ये सहभागी असलेले हे गुजरातचे चाकर आहेत. चाकरी करणारे हे तीनही आहेत. हे गुजरातचे सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे हे गुलाम आहेत. गुलाम महाराष्ट्राच्या अस्मितेशी हे खेळत आहेत. महाराष्ट्राचं वाटोळं करायसाठी हे सरकार निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी या तिघांनी एकत्र येऊन तिजोरीची लूट चालवली, आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्यासाठी एकत्रित येऊन त्यांच्या इशाऱ्यावर जेवढं काही ते सांगतील ते करण्याचं एवढंच काम त्यांच्यापाशी शिल्लक आहे. मला वाटतं की एकूणच या सगळ्या परिस्थितीवर जाणारे उद्योग, महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात होत असलेली पिछाट, गुंतवणुकीमध्ये दाखवलेला सोंगाडेपणा, हे सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अस्मितेशी महाराष्ट्राच्या विकासासाठी, हक्कासाठी जो काम करेल त्याच्या पाठीमागे ती जनता राहील. पण महाराष्ट्राच्या एकूणच सार्वभौमालाच धक्का लावण्याचं काम, एक प्रगत महाराष्ट्र, नंबर 1चा महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये, तर मुंबई आर्थिक राजधानी, तिचं महत्त्व कमी करायचा, लाखो लोकांचा रोजगार हिरावून घ्यायचा, हे आता बस झालं. संधीची वाट बघा. यांना जनता योग्य ठिकाणी
यांची जागा दाखवतील. सर आसाममध्ये राहुल गांधीला अडवलं सरकार, आसाममध्ये राहुल गांधीला मंदिरात जाण्यापासून अडवलं, त्या आंदोलनाला बसले, त्यांना शेवटी जाऊच दिलं नाही, उलट त्यांना निमंत्रण देखील होतं त्या मंदिराचं, असं देखील कळतंय. हे चुका जे भारतीय जनता पक्ष आता करते आहे, या चुकाचं प्रायश्चित्त निवडणुकीत त्यांना भोगावं लागेल. राहुल गांधींना मंदिरापासून याचाच अर्थ राहुल गांधींना एक घाबरलेले आहेत, यांना भीती आहे. राहुल गांधी नावाच्या माणसाची दहशत एवढी, ते त्यावेळेस आपण म्हणतो ना धनाजी संताजीचं नाव हे घाबरायचे. तसंच राहुल गांधीचं नाव ऐकलं की मोदी सरकार आणि त्यांचे अंधभक्त प्रचंड घाबरतात, हे त्यातून सिद्ध होतं. एक शेवटचा प्रश्न आहे. अयोध्येतील राम मंदिरानंतर आता मथुरेत कृष्ण मंदिर बनवायचं भाजपचं नेत्यांचा संकल्प आहे. असं आहे. त्यांनी म्हटले की तो उपोषण करणार जोपर्यंत. मी काल असं म्हणालो, हा अखेरचा आहे शेवट. हे राम मंदिर मोदी सरकारच्या अधुरा जे काही मंदिर आहे त्याचं जे आताही झालेलं शेवट एक असं म्हणतात ना, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, तर तो राम राम त्यांनी घेतलेला आहे आणि पुढचं 2024 तो अखेरचा रामराम असेल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.